चेंडू होता, पंचांचा वाईटचा इशारा होतोय, अवंतर 10 मिनिट संघाचा अकाउंट ओपन होतोय, धावसंख्या 1 या अंकावरती पाहायला मिळेल। नक्कीच जसजशी स्पर्धा पुढे सरसावेल तसतशी मान्यवरांची गर्दी आपल्याला या व्हीआयपी डाइस वरती पाहायला मिळेल। पुढचा बॉल निलेश वर विकेटने गोलंदाजी करत असताना यावेळेला बॅटची एज होती, जरूर होती आणि इथून मात्र जीवनदान मिळतं। अभि पाटील सारख्या एक आक्रमक शैलीचा फलंदाज आला। धावसंख्या 1 वरती असताना मात्र ही एसटी रक्षकाकडून चुकी पाहायला मिळाली। षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती निलेश गोलंदाजी करतायत वीर हनुमान डाकिवली संघाकडून। षटकातला पुढचा बॉल सामना करेल अभि। अकुट टप्प्याचा चेंडू, शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल। हे अभि पाटील का जलवा, येतोय षटकार। एक बॉल मागे आपल्याला इक्वेशन इथून मात्र बदलताना पाहायला मिळतं। स्ट्रायकर एंड वरती इथून मात्र बॅटर आपल्याला पापा शेख पाहायला मिळतील। चौथ्या क्रमांकाचा चेंडू खूप महत्त्वाचा असेल। फलंदाज शफल होत आहेत, यावेळेला चेंडूला सोडून दिले गेले, आउट ऑफ द पिच, अर्थात खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेला आणि तिथून हा पंचांचा नोचा इशारा झाला। येणारा चेंडू हा फ्रीटचा असेल। धावसंख्या 1 ने पुढे सरसावते। 27 धावा धावफलकावरती आहेत। या फटक्यावरती या चेंडूवरती मात्र मोठा फटका आला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतील टीम कुडूस संघ। फुलटॉस आलाय आणि फटका देखील मोठा आलाय। ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय पापा शेखच्या बॅटमधून। A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत विजयाच्या आशा ह्या पल्लवीत असतील। यावेळेला पहा अनुभवाचा वापर केला गोलंदाज परशुराम यानं, बॅटर पासून चेंडू दूर ठेवला आणि यावेळेला मात्र पाहिलं तर सबमरीन डिलिव्हरी देखील होती। टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि तिथून मात्र धावसंख्या 33 आहे। विजयाकरिता अजून देखील पाहिलं तर 23 धावांची गरज आहे। यावेळेला मात्र पाहिलं तर फटका फसला गेलाय। पापा शेखच्या खेळीचा इथे होईल अंत। विकेटचं पतन, एक मोठी विकेट घेतली गेली अंतिम चेंडूवरती। परशुराम यांनी फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय। पापा शेख बॅक टू द डगआउट। सहा चेंडू विजयाकरिता आवश्यकता आहे 23 धावांची। मॅच ऑन आहे। क्रिकेटच्या पटलावरती अशा पद्धतीचे सामने आपण अनेकदा पाहिलेले आहेत आणि अनेक टुर्नामेंटमध्ये सातत्याने असे मोठे मोठे टार्गेट चेस होताना देखील आपण पाहिलेत, परंतु त्याकरिता फलंदाजाचा आत्मविश्वास हा खूप महत्त्वाचा आहे। नवीन फलंदाज रघुवीर मैदानामध्ये आला। डाव्या हाताचा फलंदाज मागील मॅच मध्ये दमदार बॅटिंग याने देखील केली होती, परंतु स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील कृष्णा, ज्याने आतापर्यंत 6 चेंडूचा सामना केलाय आणि 7 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या। एक चौकार आला या 7 धावांमध्ये, परंतु येणारे 6 चेंडू 23 धावा आणि अशा स्थितीमध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज मुकेश या गोलंदाजाचा अस्त्र वापरलं जाईल। मुकेश स्लॉग मध्ये या 23 धावा रोखतील का? सुमित गोलंदाज आहे। पहिला बॉल सुमितचा, पहिला चेंडू इथून फेकून दिलाय 6 धावांसाठी। कृष्णा सांगतोय मी मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे
ठरतोय 5 चेंडू 17 धावांची गरज. कृष्णा म्हटलं तर कृष्णा सातपुते, कृष्णा गवळी आमची आपल्याला आठवण येईल. क्रिकेटच्या पटलावरची 2 मोठी नावे. पुढचा बॉल सुमितचा. यावेळेला मात्र मिड ऑफला क्लिअर केला जाईल का, परंतु नाही. तिथे मात्र झेलबाद होतील फलंदाज कृष्णा. बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मिस्टर कयेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. विजयाकरिता 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये काही एक आपण भागीत देऊ शकत नाहीयेत आणि इथून जर एखादा मोठा फटका आला तर गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं दबाव निर्माण होईल. कयेश हा देखील फलंदाजीसाठी जाणला जातो, ओळखला जातो, परंतु सध्याची स्थिती पाहता त्याला प्रत्येक बॉलवरती अटॅक करायचा आहे. राऊंड द विकेटने पुढचा बॉल सुमितचा. यावेळेला दमदार फटका आहे. गॅप सिलेक्शन देखील खूप चांगला आहे. चेंडू थांबणार नाहीये. एक टप्प्याखेरीस निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे पलीकडे. जबरदस्त आहे. 3-13 कोणाचे वाजणार. इथून फटका फसला. पकडो कॅच जितो मॅच ची संधी निर्माण झाली आहे आणि ही संधी मात्र गमावली जाणार नाहीये. फलंदाज कयेश होतील बाद. इथून मात्र या मॅच मध्ये शिल्लक राहिले 2 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे 13 धावा. आता मात्र इथून फक्त आणि फक्त नशिबाची साथ मिळाली बाहुली प्रतिष्ठान कुडूस संघाला तरच विजय साकारू शकतात. एक्स्ट्रा चेंडू जर आला 2 चेंडू 13 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. त्यामुळे इथून या 13 धावा या कंपल्सरी चेस करायच्या आहेत. या धावा कोणत्या पद्धतीने चेस होतील, नशिबाची साथ मिळेल का. सुमितने धावायला सुरुवात केली. राऊंड द विकेटने पुढचा बॉल सरळ बॅटने लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त सिंगल येईल. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिली या मॅच मधले. 1 चेंडू तब्बल 12 धावांची गरज. आदरणीय दुंदाराम परशुराम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एकसालगावचे ज्येष्ठ नागरिक, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 12 धावांची गरज विजयाकरिता टीम माऊली प्रतिष्ठान कुडूस संघाला. शिवतेज चिंचगड संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. सुमितचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकर एंड वरती आपण बॅटर पाहतोय. इथून मात्र सामना विजय संपादित होतोय. अर्थात वीर हनुमान डाकिवली संघ हा विजय होतोय. अँड हार्ड लक हार्ड लक हार्ड लक माऊली प्रतिष्ठान कुडूस. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजन कमिटी आपली सतत आभारी आहे. आणि शेवटच्या सामन्याचा टॉस करण्याकरिता मी अक्षय तांडव सर यांना विनंती करेन. चला, दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्याकरता लगेचच जॉईंट व्हायचंय. टीम वीर हनुमान डाकिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम शिवतेज चिंचगड. या दोन्ही टीम
च्या दरम्यान ही मॅच असेल. सन्माननीय कैलाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत. कैलाजी पाटील साहेब आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे आणि व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. शिवते चिंचगड संघ सलग तिसऱ्यांदा तुम्ही नाणेफेक जिंकली आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणार आहात. खूप महत्त्वाची मॅच आहे, क्वालिफायरची मॅच आहे, एक मोठी टुर्नामेंट आहे. ज्या टुर्नामेंटचं रोख रक्कम पाहिलं तर 1,00,000 रुपये तब्बल. या स्पर्धेमध्ये खेळत असताना शेवटच्या मॅचमध्ये आपली काय रणनीती असेल? आम्ही सर्व प्लेयर 100% देऊन मॅच जिंकण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच ज्या पद्धतीने आज संपूर्ण दिवसामध्ये तुमचा खेळ राहिलाय, विशेषतः अक्षयने पहिल्या मॅचमध्ये केलेली दमदार बॅटिंग, दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर राहुल आहिरेची राहिलेली बॅटिंग, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये ज्या चुका सातत्याने घडताना पाहायला मिळाल्या त्यावरती मात्र सुधारणा होताना मला पाहायला मिळतील का? हो, त्या चुका आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. निश्चित शेवटचा प्रश्न, मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना खेळपट्टी आणि आउटफील्ड कशाच्या संदर्भात योग्य वाटते, गोलंदाजी की फलंदाजी? तसं बघायला गेलं तर गोलंदाजी पण आणि फलंदाजी दोन्हीसाठी. नक्कीच वीर हनुमान डाकिवली संघ तुम्ही नाणेफेकी गमावली आहे. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने लागला असता तर काय निर्णय स्वीकारला असता? आम्ही बॅटिंग घेतली असती. अर्थात तुमच्या मनासारखा हा कौल लागलेला आहे. तर मात्र बॅटिंग करत असताना समोरचा संघ खूप चांगला आहे आणि बॅटिंग त्यांची मजबूत आहे, अशा स्थितीमध्ये किती धावांचा टार्गेट देण्याचा मानस असेल? आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर महत्त्वाची मॅच आहे, एक मोठ्या टुर्नामेंटमध्ये तुम्ही क्वालिफायरची मॅच खेळताय, अशा स्थितीमध्ये टीमकडून काय अपेक्षा असतील? टीमकडून अपेक्षा म्हणजे प्रत्येक प्लेअरनी 100% द्यावा. आपला शेवटची मॅच आहे, हीच अपेक्षा आहे मला. त्यानंतर शेवटचा प्रश्न आपल्याकरिता, या मैदानामध्ये खेळत असताना एक खूप चांगलं नियोजन आयोजकांनी केलं आहे, तर ही खेळपट्टी मैदान तुम्हाला कशासाठी साथ देते, गोलंदाजीसाठी की फलंदाजीसाठी? आत्तापर्यंत आमचा परफॉर्मन्स बॉलिंग आणि बॅटिंग दोन्हीमध्ये चांगला झाला आहे आणि शेवटच्या मॅचमध्ये पण आमचा परफॉर्मन्स चांगला होईल अशी माझी. नक्कीच धन्यवाद. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच टॉस बॉक्स मधून रिपोर्ट होतं शिवतेज चिंचगड संघ ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट ओर टू कॉम्बॉक्स. अक्षय सर. चला क्षेत्ररक्षण सजवण्याकरता मैदानामध्ये यायचंय टीम शिवतेज चिंचगड. विनंती आहे आपण मैदानाच्या आतमध्ये येऊन फील्ड सेटअप करायचा. एक महत्त्वपूर्ण सामना, आजच्या दिवसातील शेवटचा आणि अंतिम सामना तो आपल्या भेटीला आलाय. एका बाजूने शिवतेज चिंचगड, दुसऱ्या बाजूने वीर हनुमान डाकिवली, या दोन टीम मध्ये हा सामना इथे रंगत असताना तुम्हाला पाहायला मिळेल.
वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज लवेश आणि साथीनं बॅटिंग करण्याकरता फलंदाज निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपन करण्याकरता जात असताना आपल्याला पाहायला मिळते. टीम वीर हनुमान डाकिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम शिवतेज चिंचगर अशी एक चांगली मॅच इथे मैदानाच्या आतमध्ये रंगण्याकरता सज्ज झाली आहे. वीर हनुमान डाकिवली आणि शिवतेज चिंचगर या दोन टीम मधला संघर्ष, दोन टीम मधली ही खडाजंगी अंतिमचा सामना कोणाच्या बाजूने जिंकेल, कोण जिंकेल या मॅचला, या सर्वांकडेच आपलं सर्वांचं लक्ष आहे. कोण क्वालिफाय होईल आजच्या दिवसातनं, टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचणारा पहिला संघ कोण असेल, सर्व काही आपल्याला पाहायचं आहे. 6 पारितोषिके या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते. पहिलं षटक घेऊन अल्पेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं निलेशच्या विपक्षामध्ये. पहिलाच बॉल, चांगला बॉल होता तिथे क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना बॉल विकेटच्या मागे जोपर्यंत फील्ड केला 2 रन तिथे सहजतेनं संपादित होतील. या 2 रनच्या मदतीनं डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात, पहिल्या 2 धावा दाफलकावर जोडल्या जातील. शेवटची मॅच आहे आजच्या दिवसातील. एका बाजूनं टीम शिवतेज चिंचगर, त्यांच्या विपक्षामध्ये टीम वीर हनुमान डाकिवली. चांगला खेळ जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकतो. आज खूप जास्त प्रभावित केलंय वीर हनुमान डाकिवली या टीमनं, विशेषतः त्यांच्या बॅटिंग ऑर्डरनं खूप चांगली बॅटिंग केली आहे. ज्याही फलंदाजाला संधी मिळाली त्या प्रत्येक फलंदाजानं त्या संधीचं सोनं केलं आणि हेच करत असताना तुमचा संघ मोठा होतो आणि ते पाहायला मिळालं आज सर्व वीर हनुमानच्या संघाकडनं. यावेळेस हा बॉल उजव्या स्टीवरनं अतिरिक्त बाहेर राहिला. पंच आमच्याशी जोडले गेले. इशारा आला इथे व्हाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या पुढे सरकते. 1 न वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली 3 वर. पहिल्या चेंडूचा खेळ ज्यावर 2 धावा आल्या, तर नंतर जर आपण पाहिलं तर व्हाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून पुढचा बॉल. इथे मात्र मोठ्या फटक्याकरता ऑन साइडला खेळवलं बॉलला. 1 बाउन्स, 2 बाउन्स, बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. पहिल्या षटकाच्या सुरुवातीलाच एक वेलकम बाउंड्री इथे जरूर पाहायला मिळाली आहे. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 7 वर. चांगले प्रयत्न अक्षयने तिथे केले गेले. अक्षय म्हस्करला बीट करत असताना बॉल सीमारेषेला क्लिअर करते, चौकारामध्ये परावर्तित होते. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वर. चांगली बॅटिंग आज संपूर्ण दिवसामध्ये वीर हनुमान डाकिवली या टीमने केली आणि तीच चांगली बॅटिंग या मॅच मध्येही अपेक्षित राहील. सुरुवात अगदी त्याच पद्धतीचा तो दमखम पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र हवेमध्ये संधी आहे तिथे एक चांगला कॅच. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला हादरा लागेल तो वीर हनुमान डाकिवलीला. त्याचा पहिला खेळाडू इथे निलेश तंबुजा सरला परत. स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यासोबत सन्माननीय पांडुरंग सोनावणे इथे उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल सन्मानपूर्वक अतिरिक्त कक्षामध्ये यावं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता सुमित दाखल होत असताना तुम्हाला पाहायला मिळतंय. आक्रमकता त्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये लवकर त्याला मैदानाच्या आतमध्ये यावं लागलंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं हे पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर आहे आणि 7 धावा दाफलकावर असताना पहिली विकेट आली आहे. ज्याने या धावा दाफलकावर जोडल्या तो फलंदाज निलेश, त्याला माघारी परतावं लागलंय. चांगल्या बॅटिंगच्या जोरावर आतापर्यंतच्या मॅचेस जिंकत आली आहे टीम वीर हनुमान डाकिवली आणि इथे या मॅच मध्ये तीच अपेक्षा असताना बोट आकाशाकडे जाईल. सुमित
अगदी विकेटच्या मधोमध सापडलाय आणि तिथे माघारी परतत असताना पाहायला मिळते सुमित बॅक टू द रगआउट. जो या मॅचला कलाटणी देऊ शकतो, या मॅच मध्ये त्याच्या टीम करता विजयाची जी एक टोटल आहे ना, ज्याच्या बरोबर लढता येईल ती टोटल 10 फलकार उभी करू शकतो, तेवढी कुवत आणि ती काबिलियत या खेळाडूमध्ये जरूर आहे. या मॅच मधला सर्वात महत्वाचा बॅटर सध्या मैदानामध्ये लवेशची बॅट चालली तर इथे चालेल वीर हनुमान डाकिवलीची टीम. त्यामुळे या मॅचचं समीकरण लवेश आणि चिंचगर अशाच पद्धतीने रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. राहुल अहिरे येतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. षटक क्रमांक 2 करता गोलंदाजी करण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली गेली आहे आणि आपल्यावर खांद्यावर पडलेली ही जबाबदारी कशा पद्धतीने पार पडेल राहुल अहिरे हे पाहण्यालायक ठरेल. राहुल अहिरेच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे लवेश आहे. प्रेक्षकांच्या नजरा या मॅच कडे आहेत. खूप सारे प्रेक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्याशी जोडले जात आहेत. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या मॅचला एन्जॉय करतायत, सावली क्रिएशन या संपूर्ण स्पर्धेला थेट प्रक्षेपण करत असताना तुमच्या घरापर्यंत पोहोचवतीये. राहुल अहिरे गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. पहिला बॉल घेऊन जाण्याकरता लवेश आपला इनिंगचा एकही बॉल त्याने आतापर्यंत फेस केलेला नाहीये. ओपन करण्याकरता आला 6 बॉल त्याने नॉन स्ट्राईक इन कडनं पाहिलेत. पहिलाच बॉल अप्रतिमतेनं तिथे गॅप शोधण्याचा प्रयत्न केला, कट केला बॉलला. एक सिंगल मध्ये कन्वर्ट झाला. डबल करता कॉल आहे. वेगानं दौड आणि 2 रन इथे इझिली कंप्लीट केले जातील. तुहिरीनं आपलं वैयक्तिक खातं उघडेल. टीमला नेऊन ठेवले गेले 12 या आकड्यावर. अगदी कॅल्क्युलेट क्रिकेट इथे खेळावं लागेल. विकेटच्या मध्ये उभं राहावं लागेल, कारण इथे एखादी विकेट घेणं, इथे लवेश सारख्या फलंदाजीची विकेट मिळणं ते परवडणार नसेल टीम वीर हनुमान डाकिवलीला. कारण टॉप ऑर्डरचे जे बॅटर होते त्या टॉप ऑर्डर मधनं 3 महत्वाचे बॅटर इथे लेस झालेत. त्यांना माघारी परतावं लागलंय. आमचे जे 2 बाहुले आहेत जे सर्वत्र फिरतायत, मात्र मैदानावरच फिरा, मैदानाच्या बाहेर गेले तर तुम्हाला त्रास होऊ शकतो, कारण कुत्रे मागे लागू शकतात. पुढचा बॉल इथे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. मॅच मधला सर्वात महत्वाचा कॅच. या मॅचला जो कलाटणी देऊ शकला असता, ज्याच्याकडनं धावा येऊ शकल्या असत्या, त्या लवेशला इथे माघारी परतवलं गेलंय. विकेटचं बदन खेळाडू बाद. नवीन बॅटर मुकेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. आक्रमकता करणं तोही जाणतो, मात्र आता सध्या टीम स्ट्रगल मध्ये आहे, टीम अडचणीमध्ये आहे. या अडचणीमध्ये कोणाला तरी धावून यावं लागेल, कोणाला तरी उभं राहावं लागेल. नुसतं उभं राहून चालणार नाही, तर उभं राहत असताना चांगले फटके खेळावे लागतील. कारण या मैदानाची भौगोलिक परिस्थिती, हवेचा प्रचंड वेग पाहता तुम्हाला 40+ धावसंख्या ती उभी करणं अत्यावश्यक आहे. चांगला बॉल व्हेरिएशन होतं या बॉल मध्ये. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपानं, डॉटच्या स्वरूपानं 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर धावसंख्या 12 आहे. या ओव्हर मधले अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी होईल येणाऱ्या पुढच्या बॉलवर. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग. बॉलला तिथे स्टॉप केले गेले.
4 बॉल मध्ये रन्स आले त्या फक्त 2 विकेट आली आहे. एक धावसंख्या 12 या आकड्यावर आहे. ही धावसंख्या वाढत नाहीये. ही धावसंख्या पूर्णपणे संकुचित शांत स्वरूपाने पाहायला मिळते. अल्पेश दादाने पहिल्या ओव्हरमध्ये जी गोलंदाजी केली अगदी काबिल तारीफ होती, लाजवाब होती. अचूक एक्झिक्यूट केलं प्रत्येक बॉलला त्यानं आणि त्यामध्ये त्याला यश मिळालं. इथे ओळखले फलंदाजाची बॅटिंग स्ट्रेंथ आणि तदनंतर राहुल अहिरे जर आपण पाहिलं तर इथे बॉलवर फिंगर रोल करत असताना कारण ताकद जनरेट करणारे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मुकेश करतोय तेव्हा त्याच्या विपक्षामध्ये कुठला हातखंडा इथे कामाला येऊ शकतो ते अगदी योग्य तऱ्हेने ओळखलं इथे राहुल अहिरेनं आणि त्याच पद्धतीने चेंडूला इथे एक्झिक्यूट करत असताना तो पाहायला मिळतोय. अचूक टप्पा आणि तदनंतर चेंडूवर थोडस आपल्या बोटांचा वापर तो करतोय आणि बॉलला कट करण्याचा प्रयत्न करतोय. या ओव्हर मधले आतापर्यंत 5 बॉल झाले. शेवटचा बॉल आहे राहुल अहिरेचा. यावेळेस पेज जनरेट केला, थोडंसं खाली ठेवलं, बॅकलिपला खाली करायला भाग पडला. अलॉंग द कार्पेट कृपाल जोपर्यंत बॉलला उचलेल एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. डबल करता कॉल आहे आणि इथे 2 रन कंप्लीट होतील. या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि दुहेरीने वाढत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 14 या आकड्यावर. 2 षटकांचा खेळ संपला. प्रतिषटक 7च्या सरासरीने 14 धावा. या मॅचची अहमियत काय आहे राहुल अहिरेला ठाऊक आहे आणि त्यामुळेच थोडासा नाराज झालाय तिथे कृपालवर आणि का होऊ नये कारण एक बॉल शेष आहे. मला वाटतं एक वाईट बॉल आहे त्यामुळे एक चेंडू अजूनही शेष आहे. या ओव्हर मध्ये 15 धावा दाफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर आहे. मुकेश स्ट्रायकर एन कडे येण्याचा प्रयत्न करतोय. टीम मध्ये बॅलन्स असणं गरजेचं आहे. कधीतरी तुमच्यावर राग रोष हा केलाच जाणार आणि होतो तो क्रिकेटमध्ये कारण गोलंदाज तो एक्सेप्ट करतो. या सर्व खेळाडूंची मला साथ मिळावी, या सर्व खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी करावी आणि धावा तिथे सेव्ह व्हाव्या. इथे मात्र विकेट जाईल मुकेशची. माघारी परतावं लागेल त्याला. मुकेश तंबुजा असेलला परतत असताना पाहायला मिळते. ओव्हर समाप्त झाली नंबर 2 ची. 2 षटकांचा खेळ समाप्ती झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या 4 विकेट्स, मला वाटतं 5 विकेट्स गेल्यात आतापर्यंत आणि या 5 विकेटच्या पतनानंतर 15 रन्स. नवीन गोलंदाज प्रसाद शेलार गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकं इथनं शेष आहेत आणि उर्वरित 2 ओव्हर मध्ये थोडीशी आक्रमकता जरूर दाखवावी लागेल कारण टीम अडचणीमध्ये आहे. 5 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. नंबर 6 आणि नंबर 7 चे बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेतन च्या साथीवर चेतन नंबर 5 वर बॅटिंग करण्याकरता आलाय आणि दिनेश नंबर 7 वर. दिनेश चांगली बॅटिंग करणं जाणतो. या आधीच्या मॅच मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये त्यानं मारलेले 3 षटकार खूप निर्णायक ठरले होते. दिनेश आणि त्याच्या साथीनं सचिन तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे चांगला फटका आहे बॉलला जोपर्यंत फील्ड केलं. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. 1 रनच्या पद्धतीनं धावसंख्या जाऊन पोचलेली 17 वर. एक सिंगल महत्वाची आहे. एक धाव इथे महत्वाची आहे कारण अंतिम सामन्यामध्ये प्रेशर असतं. अंतिम सामन्यामध्ये हवेमध्ये उत्तरार्धाच्या खेळामध्ये थोडासा गारवा येतो आणि तो इथे मॅटर करण्याच्या शक्यता तेवढ्या जास्त नाही आहेत जेवढ्या एरवी रोजच्या मॅच मध्ये असतात कारण अगदी नियोजित टाइमावर नियोजित वेळेवर स्पर्धा कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे. लेफ्ट हँडर बॅटर यावेळी स्ट्रायकर इन कडनं बॅटिंग करण्याकरता फलंदाज सचिन एका दुहेरी धावेवर तो बॅटिंग करतोय. आपल्या इनिंगचा पहिला चेंडू फेस करत असताना त्याने फाईन लेगच्या दरम्यान बॉलला खेळत असताना तिथे 2 धावा मिळवल्या होत्या.
फटका चांगला आहे, यावेळेस बॉल चाललाय सरळ राहुल अहिरेच्या हातामध्ये, माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदन, खेळाडू बाद, विकेट नंबर 6. 6वा झटका लागलाय इथे टीम वीर हनुमान डाकिवलीला. दोन चेंडूचा खेळ, ज्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 17 धावा आहेत. या ओव्हर मधला पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज प्रसाद शेलार सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे केली जाईल, कशा पद्धतीचा मारा इथे केला जाईल. इथे नवीन बॅटर परशुराम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 3 ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि तिसऱ्या षटकातील 3 चेंडू नंतर म्हणजे आतापर्यंतच्या 15 बॉल मध्ये 7 विकेट्स आल्यात आणि 17 धावा आहेत. खूप मोठी पडझड या मॅच मध्ये पाहायला मिळते. ती टीम वीर हनुमान डाकिवली सकाळपासून ज्या पद्धतीने ते खेळत होते, ज्या पद्धतीने ते लढत होते, तो खेळ इथे कुठेतरी थोडासा विस्मरणात गेलाय की काय असंच वाटू लागलंय. पुन्हा एकदा अपील होती, प्रत्येक बॉलवर अपीलचा प्रयत्न, मात्र इथे पंच आपल्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांच्या माध्यमातून इशारा आला इथे वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या पुढे सरकत असताना 1 या आकड्याने वाढून ती जाऊन पोचते येते 18 खूप काळ 17 अडकून पडलेली धावसंख्या अखेर एका अतिरिक्त धावसंख्येच्या जोरावर 18 या आकड्यावर जाऊन पोहोचली. यावेळी चांगला फटका परशुरामच्या बॅट मधनं, क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं, एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 19 या आकड्यावर. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हर मध्ये ज्या विकेट गेल्या त्या विकेट खूप मोठा प्रभाव टाकतायत या मॅच मध्ये. थोडंसं शांत राहूत. सिंगल डबल न सुरुवातीला जर सुरुवात झाली असती तर या मॅच मध्ये जागा निर्माण झाली असती. मात्र खेळ आहे जिथे आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न सुरुवातीपासूनच केला जातो आणि अल्पेश सारख्या गोलंदाज मात्र या दरम्यान दिनेश मैदानामध्ये एक आशेचा किरण पल्लवित करतोय. एक चांगला फटका त्याच्या बॅटमधनं आलाय. प्रसाद शेलारच्या विपक्षामध्ये आक्रमण केलंय. षटकार. पाच चेंडूचा खेळ झाला. या 5 चेंडूचा खेळ समाप्त. एकेरीस धावफलकावर 25 धावा आहेत. शेवटचा बॉल अजूनही शेष आहे. एक षटकार मारल्याबरोबर थोडेसे खेळाडू जवळ आले, कानमंत्र देण्याचा प्रयत्न केला, आपला एक्सपिरियन्स शेअर केला, कशा पद्धतीने गोलंदाजी या ओव्हर मध्ये होण्याची गरज आहे. कारण या मॅच वर जे आपण दडपण निर्माण केलंय ते गडद करण्याऐवजी जर तुम्ही पुसट केलं तर मग इथे मॅच 3 निसटू शकते. आणि या दरम्यान बॉलला हवेमध्ये उडवलं राहुल अहिरे. या खेळाडूकडनं कॅच कॅरी सुटत नाही आणि इथे कॅच सोडली जाणार नाही. एक चांगला कॅच कॅरी केलाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 8वा हादरा लागलाय तो टीम वीर हनुमान डाकिवली.
ची सक्ती तुम्हाला जरूर दाखवावी लागेल. आक्रमकता परशुराम एक्सपिरियन्स एक जुना जाणता खेळाडू आहे. आज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा त्याला आपल्या टीमच्या मदतीला धावून यावं लागेल. अडचणीमध्ये संकटामध्ये सापडलेली त्यांच्या टीमची ही नाव त्याला किनाऱ्याला लावण्याचा प्रयत्न इथं करावा लागेल. मॅच रंगतदार स्थितीमध्ये आहे. इथनं रन येऊ शकतात. इथे तुमचा हौसला तो बुलंद असणं गरजेचं आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे. खुलोटप्प्याचा बॅटच्या आतल्या साईडला लागला आणि तदनंतर नोचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. इथे ओव्हर स्टेपिंग जी लक्ष्मण रेषा आहे तिला तुम्ही ओलांडलं त्यामुळे 1+1 एकंदर 2 धावा मिळतील. 2च्या मदतीनं धावसंख्या 27 वर. म्हटलं जातं ना कबुतराला गरुडाचे पंख लावताही येतील मात्र गगन भरारीचं वेड तुमच्या रक्तामध्ये असलं पाहिजे आणि इथे गगन भरारी घ्यावी लागेल. तुम्हाला दाखवून द्यावं लागेल मैदानाच्या आतमध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी काय असते. ही मॅचची जी जबाबदारी आहे ती मी स्वीकारतोय. हे कुणाला तरी एकाला मैदानामध्ये आता टेलेंडर्स पैकी दाखवावं लागेल कारण टीम अडचणीमध्ये आहे. या अडचणीमधनं टीमला बाहेर काढण्याचा प्रयत्न तुम्हाला करावाच लागेल. स्ट्रायकर एन कडे फलंदाज प्रफुल्ल. शॉर्ट ऑफ रेंजचा बॉल चुकीचं शॉट सिलेक्शन. चेंडूवरची आय साईड थोडीशी डळमळीत झाली. बॉडीचं जर आपण पोझिशन पाहिली ती योग्य नव्हती. जिथे फटका खेळायचा आहे ते शॉट सिलेक्शन क्रिकेट मधला सर्वात महत्वाचा भाग तो शॉट सिलेक्शन तेवढं प्रॉपर नव्हतं आणि तिथे दिसून येत आहे की फलंदाजाची फलंदाजी तेवढ्या अचूकतेनं भरताना मैदानातनं पाहायला मिळत नाहीये. बॉल इथे डॉट. अखुटप्प्याचे जे बॉल आहेत त्यावर आक्रमण त्यावर आघात ते गरजेचे आहेत. पुन्हा एकदा अखुटप्प्याचा बॉल हवेमध्ये उडवलाय. कृपाल येतोय बॉलच्या खाली आणि एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेट नंबर 9. 9वा झटका 9वा हादरा लागलाय. आशेचा करंट शेवटचा फलंदाज तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. 9 विकेट्स इथे आल्यात. भाविक येतोय शेवटचा बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये. बघूया येणारे जे बॉल आहेत त्या 4 बॉल मध्ये भाविक काही रन जोडेल का आपल्या टीम करता. या दरम्यान चांगला फटका आहे भाविकच्या बॅट मधनं. एक सिंगल मध्ये जरूर कन्वर्ट केला गेलाय. दुसरी करता कॉल नाहीये. एका सिंगलवरच समाधान मानावं लागेल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या जाऊन पुसती येते 28 या आकड्यावर. रन येत नाहीयेत. रन पूर्णपणे स्टॉप आहेत आणि या स्टॉप असलेल्या रन्स वाढवण्याचा प्रयत्न गरजेचा आहे. डाकोली गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नंदकुमार गावळे आम्हाला इथे मैदानावर पाहायला मिळत आहेत. नंदुभाऊ आपलं हार्दिक स्वागत वेलकम. इथे ऑल आउट होतोय वीर हनुमान डाकोलीचा संघ. वीर हनुमान डाकोली संघ 28 या आकड्यावर ऑल आउट होतोय आणि 29 धावसंख्येचं आव्हान असेल विजया करता. ते टीम शिवतेज चिंचगर संघ ह्या 29 धावसंख्येचं आव्हान कशा पद्धतीनं पूर्णत्वाला नेईल काय पूर्णत्वाला नेल्या जातील की त्यापासून वंचित ठेवलं जाईल हे ऐकवण्याकरता आमचे सहकारी समालोचक आपल्यासोबत जरूर जॉईंट असतील. मात्र जोपर्यंत क्षेत्ररक्षण चालवलं जात आहे आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. डीजेला संधी देऊ. तुम्ही पाहत राहा ऐकत राहा. शानदार स्पर्धेचं आयोजन सरपंच चषक 2024.
तर जाऊया मॅच कडे वळतोय. दुसऱ्या डावाला इथून मात्र सुरुवात झाली. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. राहुल अहिरे मागील मॅचचा हिरो, खूप चांगली बॅटिंग त्याची राहिली होती. आमिर त्याच्या साथीनं आहे. नाव सेकंड वरती आपण पाहू शकाल. तर पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ करण्याकरिता पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज निलेश या गोलंदाजाला संधी दिली गेली आहे. क्वालिफायरची मॅच आहे. थोडीशी निराश कामगिरी पाहायला मिळाली. वीर हनुमान डाकिवली संघाकडून बॅटिंग करत असताना प्रथमतः या स्पर्धेमध्ये पहिला संघ असा ठरलाय की संपूर्ण खेळाडू त्यांचे बाद झाले, अर्थात टीम ऑल आउट झाले. अवघ्या 29 धावांचा टार्गेट आहे आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये हे सलामीचे 2 शूरवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅचला झाली सुरुवात. पहिला बॉल इथून मात्र मार्गस्थ केला जाईल. वरतो विकेटने पहिलाच बॉल. इथून मात्र काय घडले देखील पाहावं लागेल. हाईट फॅक्टर चेंडू, बिमरचा इशारा होतोय पंचांच्या माध्यमातून. फ्रीटची संधी निर्माण होईल. 1 धावेने टीमचं अकाउंट ओपन होतंय. धावसंख्या 1 या अंकावरती. लो स्कोरिंगची मॅच आणि त्यामध्ये अशा पद्धतीचा परफॉर्मन्स म्हणजे खराब संकेत पाहायला मिळत आहे. गोलंदाज निलेश सज्ज झालाय षटकातला पुढचा बॉल घेऊन. ओव्हर द विकेटने येणारा चेंडू हा मात्र फ्रीटचा असेल. फलंदाज राहुल अहिरेसाठी यावेळेला सरळ बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती झाली. पुलर लेनचा चेंडू होता. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. ज्यावेळेला लो स्कोरिंग मॅच मध्ये तुम्ही खेळत असता त्यावेळेला मात्र एक धाव ही महत्वाची असते आणि ती रोखणं गरजेचं राहतं. पुढचा बॉल फुलटा चेंडूला फेकून दिलाय. काऊ कॉर्नर सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी हाय अँड हँडसम षटकार. अहिरे या फलंदाजाचा विचार केला तर पॉवर प्लेचा किंग मास्टर म्हणून ओळखला जातो. पॉवर प्लेचा बादशाह आणि त्याला मात्र अशा पद्धतीचा चेंडू हाताळणं म्हणजे धोका आणि तो धोका पत्करला गेला आणि त्यावरती 6 धावा अर्थात षटकार आलाय. निलेश षटकातला पुढचा बॉल घेऊन यावेळेला पुन्हा एकदा उडून दिलाय. डीप मिड विकेट सीमारेषे पलीकडे आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. धावफलकावरती 13 धावा. राहुल अहिरेला आता रोखणं जणू कठीण वाटू लागलंय. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला बॅटची लिडिंग एज. फलंदाज जरूर राहुल बाद होईल. ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त केली आहे गोलंदाज निलेशनं. 13 या अंकावरती पहिला धक्का बसतोय अर्थात शिवतेज चिंचगड संघाला. अगदी विचार केला तर विकेट सपाटून झाले. राहुलने डावाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करून दिली. एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगली स्टार्ट, एक चांगली सुरुवात करून दिली आणि इथून मात्र फलंदाज आपल्याला प्रसाद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. इथून विचार केला तर 20 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. चेंडू अधिक आहेत, धावा कमी आहेत. अशा स्थितीमध्ये आपण पाहू शकाल प्रसाद हा स्ट्रायकर एंड वरती बॅटर असेल. निलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. रन ऑफ वरून गोलंदाज. यावेळेला मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट केला गेलाय. थर्डमॅन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकारा करिता. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. षटक इथून मात्र कंप्लीट होत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या एकंदरीत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील
17 धावा. 17 धावा धावफलकावरती आहेत. विजयाकरिता अजून देखील पाहिलं तर 12 धावांची गरज आहे. उर्वरित 18 चेंडूमध्ये 12 धावा. या स्पर्धेचा आज पहिला दिवस आपण पाहिलात. ग्रुप ग्रामपंचायत एकसाल सागाव देवचोळे आयोजित सरपंच चषक 2024 आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये आदरणीय दशरथ गुरुजी पाटील साहेब उपस्थित होते उद्घाटन प्रसंगी. मात्र ही स्पर्धा जसजशी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचेल तशी मान्यवरांची गर्दी आपल्याला VIP डाईस वरती पाहायला मिळेल. मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. या विभागातला हा पहिला मोठा चषक आपण पाहतोय. रोख रक्कम पारितोषिक पहिलं तब्बल 1 लाख रुपयाची स्पर्धा प्रथमतः भिवंडी ग्रामीण मध्ये आपण पाहतोय जे आयोजन केलं आहे ग्रुप ग्रामपंचायत सागाव एकसाल देवचोळेने. स्विंग अँड मिस लेग कटर चेंडूचा वापर केला गेला. अगदी मिडल ऑफ द स्टंप होता तिथून चेंडूने मात्र काटा बदलला. हलकासा स्विंग पाहायला मिळाला. लेग कटर चेंडूचा वापर केला गेला. गोलंदाज भाविकच्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट आला. 12 धावा विजयाकरिता इथून मात्र शिल्लक आहेत आणि त्याच्या उत्तरार्धामध्ये पाहतोय स्ट्रायकर एंड वरती आपण फलंदाज अमीरला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न शफल अधिक प्रमाणात झाले होते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि चेंडू क्रमांक 2 ची देखील चांगल्या पद्धतीने समाप्ती झाली आहे. मात्र ज्या वेळेला तुम्ही लो स्कोरिंगची मॅच चेस करता त्यावेळेला तुमची मानसिकता स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. अनेकदा आपण पाहतो ना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये लो स्कोरिंग मॅचेस देखील जिंकल्या जातात परंतु त्याकरिता तुम्हाला तुमच्यावरती आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे. परंतु ती आत्मविश्वास टीम डाकिवली संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धावा आल्या निलेशच्या आणि तिथून मात्र भाविक वरती जबाबदारी टाकली आहे. आघाडीचे 2 चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने हाताळले गेले. चेंडू क्रमांक 3 मार्गस्थ केला जातोय ओव्हर द विकेटने. यावेळेला फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील का परंतु चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार येतोय. या 4 धावांनी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 21. आज संपूर्ण दिवसामध्ये पाहिलं तर टीम डाकिवली संघाचा देखील खूप चांगला खेळ राहिला. लोअर फुल टॉच चेंडू आहे. तिथून मात्र बॅटची एज असेल आणि तिथून मात्र पाहिलं तर चेंडू लॉंग लेगकडे ट्रॅव्हल झालाय जिथे आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय आणि तिथून मात्र या धावा अंकित केल्या जातील त्या मात्र 3. या 3 धावांनी संघाची धावसंख्या 24 अंकावरती. परंतु पराभूत होणाऱ्या संघाला मी तर या ठिकाणी निश्चितपणाने एकच सांगेन इथे जरी तुम्हाला पराभव आला तरी खचून जाऊ नका. येणाऱ्या स्पर्धेसाठी सक्षम राहा. आपला आत्मविश्वास वाढवा आणि अधिकाधिक चांगल्या खेळामध्ये प्रगती करा. धावसंख्या 24 वरती मानाची सन्मानाची स्पर्धा पाहतोय सरपंच चषक 2024. पुढचा बॉल यावेळेला फटका फसलाय. अतिरिक्त उंची गाठली गेली आहे. यष्टीरक्षक चेंडू पर्यंत पोहोचले जरूर. झेल इथे देखील ड्रॉप झालाय आणि त्यानंतर पाहिलं तर 2 धावा इथे अंकित होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 26 धावा धावफलकावरती विजयाकरिता इथून मात्र फक्त आणि फक्त 3 धावांची गरज आहे. उर्वरित 13 चेंडू आणि 3 धावांची गरज. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस अंतिम मॅच आपण पाहिलीत. शिवतेज चिंचगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण टीम पाहतोय. अर्थातच वीर हनुमान डाकिवली विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय. चिंचगर संघ प्रवेश करणं मात्र शिल्लक आहे. अकुट टप्प्याचा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न मिस टाइम आहेत. चेंडू बॅटचा संपर्क जरूर झाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 12 चेंडू शिल्लक. अवघ्या 3 धावांची गरज आहे. एकमेव विकेट मात्र गमावला गेला राहुल अहिरेच्या स्वरूपामध्ये. त्याची मात्र चांगली बॅटिंग राहिली. तिसऱ्या षटकाकरिता गोलंदाज इथून आपण पाहू शकाल एक जुना जाणता गोलंदाज परशुराम यांना मार्गस्थ केले गेले. अनुभवाचा बोलबाला असलेला हा खेळाडू इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 12 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावांची गरज आहे. उद्या देखील अनेक नामवंत बलाढ्य संघ आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. अकुट टप्प्याचा चेंडू. गेम फिनिश. अभिनंदन टीम शिवतेज चिंचगर संघ इथे मात्र आजच्या दिवसामध्ये क्वालिफायर होतोय. टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचतोय. अँड हार्ड लक वीर हनुमान डाकिवली संघ. आपण देखील खूप चांगला खेळ केलात परंतु येणाऱ्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया सामनावीराकडे. खऱ्या अर्थानं इथून मात्र सामनावीर आपल्याला पाहायला मिळेल. राहुल आहिरे ठरतोय सामनावीर ज्यानं गोलंदाजी